नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. सगळ्यात अगोदर मकर राशीचं मनापासून अभिनंदन. शनी महाराजांची 7.5 संपली आहे, परंतु मी या सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की मकर राशीच्या लोकांना शनी महाराजांनी खूप छान बरकत दिली असणार आहे. कारण त्यांच्या राशीचा स्वामीच शनी आहे, परंतु हे देत असताना त्यांच्या हातून काहीतरी गोष्टी सुटत गेल्या, कुठेतरी नातेसंबंध वाईट झाले, परंतु शनी महाराजांचं हे कामच आहे, जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला देत असतात, तेच आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात. शनी महाराजांची 7.5 7.5 म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते. शनी म्हणजे काळोख, संकट, मृत्यू, दारिद्र्य, भय ह्या गोष्टींचा आपल्या मनावर झालेला चुकीचा समज हा अगोदर काढून टाका. शनी महाराज आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर शनी महाराजांचा आपण परिपूर्ण अभ्यास केला तर कर्माचं फळ देणारी ही देवता आहे, कर्मप्रधान देवता आहे. आपण कशासाठी जन्माला आलो आहोत, आपल्या जन्माचं जे काही महत्वाचं गुपित आहे, हे गुपित आपल्याला 7.5 मध्ये समजत असतं. कर्माचं फळ देताना आपलं ऑडिट मात्र नक्की होतं, आणि हे ऑडिट होत असताना बऱ्याचदा आपल्या भोवती आर्थिक, मानसिक, शारीरिक नातेसंबंधातील बऱ्याचशा कटू आठवणी आपल्या सोबत असतात. शेवटी शनी महाराजांना जर आपल्याला काही महत्वाची गोष्ट द्यायची असेल तर ती गोष्ट पेलवण्याची ताकद, बनवण्याची पूर्व तयारी म्हणजे आपली 7.5. त्यामुळे मी इथे सहज सांगेल की अजिबातही घाबरून जाऊ नका की मला 7.5 आहे. हा पण एक लक्षात घ्या, तुम्ही जे काही काम कराल ते काम करत असताना वरचा म्हणजेच परमेश्वर त्याचा सीसीटीव्ही चालू असतो, आणि प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराचा अंश आहे हे लक्षात घेऊन जर तुम्ही कर्मप्रधानता दाखवली तर शनी महाराजांची 7.5 तुम्हाला नक्कीच यश देणारी ठरेल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी अशी की शनी महाराज आता त्यांच्या राशीपासून 3ऱ्या घरामध्ये भ्रमण करतात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ज्या वेळेस शनी ग्रह आपल्या मूळ राशीपासून 3ऱ्या राशीत भ्रमण करतात तर त्या व्यक्तीला ऐश्वर्य संपन्न करत असतात. ऐश्वर्य संपन्न करत असताना त्या अगोदर त्या व्यक्तीला ऐश्वर्य सांभाळण्याची पूर्वतयारी करून घेणं म्हणजे 7.5. आणि आता 29 मार्च 2025 या दिवशी रात्री सायंकाळी 29 मार्च 2025 रोजी रात्री 9:42 वाजता शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील. त्यांचा पुण्यकाल असेल शनिवारी सायंकाळी 6:48 पासून रात्री 12:36 पर्यंत. मीन राशीचे जातक शनी महाराज तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे शनी महाराजांचं स्वागतही झालं पाहिजे. आणि मकर राशीच्या लोकांच्या राशीतून शनी महाराजांची एक्झिट होत आहे, शनी महाराजांची 7.5 संपत आहे, तर अशाही व्यक्तींनी आपल्या घरातून शनिदेव जेव्हा पुढे जातात त्यावेळेस त्यांना अति आनंदाने निरोप देणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. इथून पुढे 29 मार्च 2025 नंतर कुंभ राशीसाठी 2.5 वर्ष, मीन राशीसाठी 5 वर्ष आणि मेष राशीसाठी 7.5 वर्षांचा हा 7.5 कालावधी असणार आहे. मीन राशीतून शनी महाराजांचं हे शनी भ्रमण असताना गुरुच्या राशीतून, गुरुच्या नक्षत्रातून आणि चंद्राच्या उपनक्षत्रातून हे भ्रमण असणार आहे. थोडक्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी हा कालावधी सगळ्यांना उत्तम असणार आहे. इथे मी या ठिकाणी कुठल्याही राशीचं पर्सनल प्रेडिक्शन देणार नाही, कारण 7.5चा ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुमच्या कुंडलीमध्ये शनिग्रह कोणत्या स्थानात आहे, कोणत्या भावामध्ये आहे, कोणत्या नक्षत्र स्वामीमध्ये आहे, या सगळ्याचा परिपूर्ण सखोल अभ्यास करूनच ते भाकीत वर्तवलं जातं. त्यामुळे एकच सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या कर्माचं ऑडिट 7.5 होत असतं, आणि फक्त कुंभ, मीन आणि मेष या राशींनी सावध न राहता इतर राशींनी सुद्धा आपलं कर्म हे अतिशय प्रामाणिकपणे केलं गेलं पाहिजे. 7.5 म्हणजे तुमची जी काही चंद्राची रास आहे, तुम्ही जन्माला ज्या दिवशी आलात त्या दिवशी चंद्र ग्रह ज्या राशीमध्ये भ्रमण करत होतात ती तुमची जन्मराशी मानली जाते. आणि जन्मराशीमध्ये जन्मरास ही चंद्राच्या आधिपत्याखाली येते. चंद्र ग्रह हा स्पीड म्हणजे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे आणि शनी महाराज स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे. थोडक्यात एक ससा आहे आणि एक कासव आहे. चंद्र म्हणजे मोह, माया, भावना ज्या अतितीव्र असतात
आणि शनी महाराजांना अति तीव्रता, अति घाई अजिबातही आवडत नाही. त्यामुळे आपल्या राशीच्या मागच्या राशीपासून जेव्हा शनीचं भ्रमण सुरू होतं आणि पुढच्या राशीपर्यंत शनी महाराज असतात, ती असते 7.5 वर्ष. ती 7.5 वर्ष म्हणजे 7.5 असते. शनी हा ग्रह विरक्त आहे, वैराग्याचा कारक आहे. चंद्र हा ग्रह स्वप्नाळू आहे. मोह माया यामध्ये अडकायला या चंद्रग्रहाला आवडतं आणि शनिग्रहाला हे अजिबातही मान्य नसतं. चंद्राला जेव्हा शनीचं भ्रमण सुरू होतं तो कालावधी असतो 7.5चा आणि हा कालावधी आपल्याला खरं खोट्याची ओळख करून देणारा असतो. आपल्या भोवती असणाऱ्या समाजाचा खरा चेहरा लक्षात येतो. आपलं कोण, परकं कोण, आपल्यासाठी योग्य कोण आणि अयोग्य कोण याची बरोबर तुलना करून आपल्या वाटेत जे कोणी योग्य नाही अशांना बाजूला सारवलं जातं आणि आपल्याला सुखाचा, यशाचा आणि कर्तृत्वाचा रस्ता 7.5तच प्राप्त होतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असताना कुठेतरी आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक या स्तरांवरच्या सगळ्या अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. हे नीट लक्षात घ्या. आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक ह्या सगळ्याही स्तरांवरच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. फसवणूक होऊ शकते, कौटुंबिक कलह सुद्धा होऊ शकतात. अशा वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस, डिप्रेशन ह्या गोष्टींना आहारी जायचं नाहीये. परिपूर्ण शनी महाराजांना शरण जा. तुमचं गुरुतत्व जे आहे, गुरुतत्वाला शरण जा. जेणेकरून तुमच्या हातून योग्य कृती होईल आणि योग्य कृती केल्यानंतरच योग्य निर्णय घेतला जातो. योग्य निर्णय असतो तिथेच योग्य मार्गही सापडतो. अजिबातही 7.5ला घाबरू नका. शनी महाराज कर्माचे प्रधान देवता आहे. कर्म योग्य करा आणि 7.5मध्ये जी परिस्थिती तुमच्यावर येईल त्या परिस्थितीला अति आनंदाने आणि प्रामाणिकपणे अवश्य सामोरे जा. स्वतःचं उदाहरण म्हणायचं झालं तर शनी महाराजांनी ज्योतिषी ही ओळख मला 7.5तच दिली. जे काही मी इतकं आत्मविश्वासाने सांगते, हा सगळा कालावधी, हे सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक असतात, त्रासदायक असतात. परंतु कुठेतरी परमेश्वरावर जर तुमचा विश्वास असेल आणि तुमचं कर्म प्रामाणिक असेल तर एक दिवस यशाचा दीपक शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये 100% लावतात. शनिदेवा लक्ष ठेवा असं म्हणत आपल्याला मी पुढे काही उपाय देते. ते उपाय सगळेच केले पाहिजे असं नाही, परंतु त्यापैकी तुम्हाला जे उपाय सोपे वाटतात ते तुम्ही अवश्य करा. सगळ्यात महत्वाचा उपाय, शनी महाराजांना गोरगरिबांची सेवा अति आवडते. अन्नदान दर शनिवारी किंवा अमावस्येला अन्नदान अवश्य करा आणि या अन्नदानामध्ये शक्यतो तेलकट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ या पदार्थांचं दान अधिक केलं गेलं पाहिजे. दान करताना समोरच्या व्यक्तीला धन्यवाद म्हणणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील, कारण ती व्यक्ती घेणारी आहे म्हणून हे पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. अन्नदानाला महत्व द्या. शनी अष्टक रोज पठण करा. मारुतीची उपासना करा. रोज मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुतीला दिवा लावा, गुळाचा नैवेद्य दाखवा. 29 मार्च 2025 रोजी शनी मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांना मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे. मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांनी, त्यासोबत मेष राशीच्या जातकांनी सुद्धा या दिवशी अवश्य शनी महाराजांना मोहरीच्या तेलाचा अभिषेक केला तर तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. शनी महाराजांची उपासना करत असताना शक्यतो मांसाहार आणि मद्यपान टाळला गेला पाहिजे. कुणाच्याही खाण्यावर माझं कुठलंही बंधन नाही, परंतु तुम्हाला जर हा कालावधी आनंदात घालवायचा असेल तर कुठेतरी आहार याचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं वाटतं. शनी महाराजांच्या 7.5मध्ये दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ, पाणी, दूध आणि साखर हे एकत्र करून अर्पण करायचं आहे आणि तिथे सुद्धा तेलाचा दिवा लावायचा आहे. आपल्या वास्तूमध्ये सुद्धा रोज दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. आपल्या पितरांचं स्मरण करून वंदन करायचं आहे. 7.5चा हा कालावधी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना अजिबातही दुखवू नका. तुमच्या घरामध्ये जे वयोवृद्ध व्यक्ती आहे त्यांचा सन्मान करा. वयस्कर व्यक्तींना फक्त जेवले का इतकं विचारलं तरीही आनंद वाटत असतो. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींची काळजी अवश्य घ्या. वृद्धाश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करण्याची तुम्हाला जर शक्य असेल तर अवश्य करा. 7.5च्या ह्या कालावधीमध्ये दर शनिवारी सगळ्यात महत्वाचा हा जो उपाय आहे हा विशेषतः मीन आणि मेष राशीच्या जातकांनी
नियमितपणे कमीत कमी पहिली 2.5 की पूर्ण होईपर्यंत केला पाहिजे. काळ्या कपड्यामध्ये दोन्ही टोकाला गूळ बांधून असा काळा कपडा ज्याच्या टोकाला गूळ बांधलेला आहे आणि तो शनी महाराजांच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे आणि शनी महाराजांना सगळं गोड होऊ द्या ही प्रार्थना अवश्य करायची आहे. 7:30 मध्ये कुठेतरी निर्णय चुकतात. सही करताना विचारपूर्वक सही करा. मध्यस्थी करताना विचार करून करा. वडीलधाऱ्यांचा अवश्य सल्ला घेतला गेला पाहिजे. परस्पर स्वनिर्णय घेणं या कालावधीमध्ये टाळलं गेलं पाहिजे. त्यासोबत हे वर्ष मंगळाचं आहे. हिंदू नववर्ष सुद्धा आता सुरू होईल. गुढीपाडवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक माहिती नक्की मिळेल. 7:30चा हा जो काही कालावधी आहे, कुंभ राशीसाठी 2.5 वर्षांचा, मीन राशीसाठी 5 वर्षाचा आणि मेष राशीसाठी 7.5 वर्षांचा हा कालावधी तुम्हाला नित्य उपासनेमध्ये हनुमान चालीसा, हनुमान वडवानर स्तोत्र, बजरंग बाण याचा पाठ सुद्धा नक्कीच लाभदायक ठरणार आहे. रोज आपल्या वास्तूमध्ये रामरक्षा पठण करून भस्म जर आपण कपाळाला लावलं, अंगारा जर आपण रोज लावला, तरी सुद्धा शनी महाराज तुमच्या कर्माला उत्तम गती नक्की देतील. अतिशय छोटे छोटे साधे साधे उपाय मी या ठिकाणी सांगितले. त्यासोबतच जर शक्य असेल 29 मार्चला शनी अमावस्या आहे. या अमावस्येपासून पूर्ण 1 वर्षाच्या अमावस्या, या पूर्ण 1 वर्षाच्या अमावस्या, या अमावस्येमध्ये ठराविक यथाशक्ती यथाभक्ती अन्नदान जर आपण सलग अमावस्येला करत गेलो तर पूर्वकर्माचे जे काही कर्म बाकी असतात त्या कर्माला गती मिळायला नक्कीच मदत होते. अमावस्या ते अमावस्या अन्नदान अवश्य करा, पण हे अन्नदान करत असताना त्याची कुठेही जाहिरात करू नका. आपले जुने लोक म्हणतात की उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही कळलं नाही पाहिजे. थोडक्यात काय तर गुप्त दान करणं सुद्धा तुम्हाला ह्या कालावधीमध्ये फायदेशीर राहील. शक्य असल्यास कालभैरव अष्टक, महाकालचं दर्शन ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. शनी महाराज तुमच्याकडनं उत्तम कर्म करून घेतीलच, परंतु ते कर्म करून घेत असताना अजिबातही मनाची मानसिकता घालवू नका. मनाची मानसिकता स्थिर ठेवायची असेल तर रोज महादेवाला काळे तीळ आणि 1 लोटा जल अर्पण करून महादेवाची उपासना सुद्धा तुम्ही 7:30च्या या कालावधीमध्ये अवश्य करू शकता. कुंभ, मीन आणि मेष या राशीच्या लोकांना शनी महाराजांची 7:30 उत्तम यश देणारी ठरो. तुमचे सर्व स्वप्न, सर्व इच्छा शनिदेवांकडनं लवकर पूर्ण होत. काळे कपडे जास्त वापरू नका. निळे आकाशी रंग वापरला तरीही चालेल. काळं वस्त्र वर्ज्य करा. गरीबाला घोंगडी दान करा. अनेक छोटे छोटे उपाय आहेत. तुम्हाला यापैकी जे सोपा वाटेल तो उपाय तुम्ही सातत्याने करा. अन्नदान करण्या इतकी जर आपली पात्रता नसेल तर त्याही पलीकडे दर अमावस्येला गव्हाचं पीठ आणि साखर एकत्र करून पिंपळ वृक्षाभोवती ते पेरून या आणि त्या ठिकाणी एक दिवा लावा. तरी सुद्धा मुंग्यांची भोजनाची सोय तुम्ही करताय, कुठेतरी ते सुद्धा एक प्रकारचं अन्नदानच आहे. इतके छोटे छोटे उपाय करून आपण शनी महाराजांना आनंदित ठेवू शकतो आणि ज्यावेळेस शनी महाराज प्रसन्न होतात त्यावेळेस आपल्या भक्तांना भरभरून देतात, जे की आता मकर राशीला देणार आहेत. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये मकर राशीपासून 3ऱ्या राशीमध्ये ज्यावेळेस शनी महाराजांचं भ्रमण होतं, पराक्रम स्थानामध्ये शनिदेव येतात, तेव्हा मकर राशीच्या जातकाला ऐश्वर्य संपन्न ते करत असतात. त्यामुळे मकर राशीच्या लोकांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. शनी महाराजांची कृपा तुमच्यावर नक्कीच झालेली आहे आणि शनी महाराजांच्या कृपेने तुम्ही परिपक्व झालेले आहात. आपल्या सगळ्याच स्तरांवर अतिशय उत्तम पद्धतीने शनी महाराजांनी तुम्हाला घडवून घेतलं आहे. पुढच्या 3ही राशींना याच पद्धतीने ते नक्कीच घडवून घेतील. शनी महाराजांची ही 7:30 शनी महाराजांच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. शनिदेवा लक्ष ठेवा म्हणत उत्तम कर्म करा आणि आनंदी राहा. जय शंकर दत्तगुरु.